गाईज, गुड मॉर्निंगचं शूट होतं. बट पाऊस इतका भंगार आहे ना, काय सांगू तुम्हाला. उघडलंच नाहीये. बट आम्ही इथे थांबलोय स्टुडिओमध्ये. तुम्हाला लुक नाही दाखवू शकत मी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे, बट पावसामुळे खूप वाट लागली. खूप म्हणजे खूप. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आणि जय महाराष्ट्र सगळ्यांना. आजचा ब्लॉग काहीतरी वेगळाच असेल. जे घडेल ते तुमच्यासोबत शेअर करेन. खूप दिवस झाले ब्लॉग लेट त्यामागचं कारण की शेड्यूल बिझी असल्यामुळं आणि आमचं असं चाललं आहे शूटचं प्लॅन, पण पावसामुळे सगळा गोंधळ झाला आहे. सो बघू आता कसं शूट होतं आहे, काय शूट आहे तुम्हाला इन डिटेल्स पुढे कळेलच. पण चला तर मग आता भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कंटिन्यू करा. नेक्स्ट शूटमध्ये आता कुठे चाललो आहे, काय लोकेशन आहे, कुठं कसं शूट आहे ते सगळं तुम्हाला शेअर करते. आता मी आहे इथे योगेशच्या स्टुडिओमध्ये की जे मस्त डेव्हलप केलं आहे त्याने. मी तर फर्स्ट टाईम आली इकडे. छान असं शूटसाठी त्याच्याकडे भरपूर असं आहे बघा. वाव असं आहे तर बघाल सुंदर. मी पहिल्यांदा बघितलं आहे शूटसाठी. मी फर्स्ट टाईम आली आहे. मी कोण आहे ग? योगेश बिशेचं स्टुडिओ गाईज. विजिट. कुठलंही शूट करू शकता तुम्ही इकडे येऊन. अगदी छान आहे. सगळं यास तुळशी वृंदावन सुद्धा मस्त असे. आता आम्हाला जायला उशीर झाला आहे म्हणजे पाऊस पडतोय म्हणून आम्ही थांबलो इकडे. पण मस्त. थांबला का? कोण आलंय? चकुली किती वेळ लागणार आहे तुला? तर इथे आम्ही डायरेक्ट शूटसाठी गेलो. आपल्या इथे लोणारमधलं शूट केलेलं आहे आम्ही इथे. तुम्ही बघू शकता शूटसाठी किती परिश्रम, किती कठोर, किती कष्ट लागतात. आणि एक शूटचा रिटेक घेण्यासाठी फोटोग्राफरला पण आणि मॉडेलला पण खूप सारा कष्ट असतात. आणि 1 मिनिटाची रील असते पण त्यामागे खरंच खूप म्हणजे खूप कष्ट असतात. आणि मला योगेशसोबत फोटोशूट करताना पुढे सांगते मी काय कशा पद्धतीने आम्ही केलं शूट्स वगैरे. आणि कसं मला म्हणजे कम्फर्टेबल वाटलं एकदम. असं काही वाटलं नाही की शूट करते किंवा कसं वगैरे. म्हणजे एकदम इझिली आणि छान असं त्याने सांगितलं. म्हणजे मला काय सांगायचं आहे की फोटोशूट करताना फोटोग्राफर तेवढाच असं एकदम फ्रँकली पाहिजे जेवढे मॉडेलसोबत असेल तेवढं. आणि जेवढं मॉडेल आणि फोटोग्राफर फ्रँकली असेल ना तेवढं शूट छान होतं. आणि खरं म्हटलं तर योगेशसोबत शूट आज मी फर्स्ट टाईम केलं. पण त्या शूटमध्ये ना मला असं वाटलं नाही की मी शूट करते की मी कसं करू, माझं चुकेल का, माझं काय. इतकं त्याने सुंदरपणे मला सगळ्या गोष्टी सांगितल्या की असं नाही आणि असं. आणि खरं सांगते इथून मागे फोटोशूट वगैरे केलं मी माझं पर्सनली. तर मला असं म्हणजे सांगितण्यात आलं नाही की तू असं करते तसं करते. आणि विथ हेअरस्टाईल किंवा केस, फेसवर काय सूट होईल. आणि आम्ही ही तयारी अगदी खूप दिवसापासून करत होतो. आता इथे बघा व्हिडिओ काढतोय तो पण बाजूला असलेला कचरा पण त्यांनी बाजूला सरकवला. इतकं म्हणजे फोटोग्राफरला स्ट्रगल असतं. आपण म्हणतो, मी तरी ऑब्झर्व असं केलं की 1 मिनिटाच्या शूटसाठी आपण जेव्हा स्टुडिओला जातो तेव्हा म्हणतो आमची एवढी रील काढा, फोटो काढा, इतके काही चार्जेस घेता वगैरे. पण जेव्हा मी स्वतः त्याचं सगळं काही बघितलं ना जो स्ट्रगल, त्यामागे खरंच खूप मेहनत असते. आणि इकडे तुम्हाला पाणी आता इतकंसं दिसतंय पण ते पाणी खूप सारं नंतर वाढलं. आणि या पाण्यातून त्यांनी मला व्यवस्थित नेलं पण. आणि कुठल्या दगडावर पाय ठेवायचा, कुठे काय करायच्या सगळ्या छान म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी सांगत होता की असं करूयात तसं करूयात, हा रिटेक करा, हा व्यवस्थित वाटेल, असं केल्यावर हे छान वाटेल. म्हणजे अजिबात मन न दुखवता त्याने ते शूट केलं. त्यामुळे अगदी भारी वाटलं. आणि खरं सांगते कोणाला शूट करायचं असेल, व्हिडिओ करायचे असतील, फोटो काढायचे असतील तर त्याला नक्कीच फॉलो करा किंवा त्याच्या पेजला व्हिजिट करा. अगदी मन सुंदर असे शूट करतो. इथून मागे मी व्हिडिओ बघितला पण जेव्हा स्वतः मी अनुभवलं तेव्हा खरंच सांगते की या शूटमध्ये खरंच खूप मज्जा आली. आणि खरंच खूप छान वाटलं की खूप इझिली आणि फ्रँकली शूट झालं. आणि त्याने फार छोट्या गोष्टींपासून केअर केले. आणि आम्ही हे शूटची तयारी एकदम 1-2 आठवडे करत होतो. विथ साडी, ड्रेफरी आणि म्हणजे सगळंच. गळ्यामध्ये काय घालावं लागेल किंवा कुठली वस्तू लागेल किंवा काय कसं लागेल, कशा पद्धतीने शूट करायचे. प्लस आम्ही ही जागा 8 दिवसापूर्वीच बघून गेलो होतो की इथे शूट करायचं आहे. अशा सगळ्याच गोष्टींचं स्ट्रगल असतं. नुसतंच गेलं आणि शूट केलं असं नाही आहे फोटोग्राफरला. तर खूप साऱ्या मेहनत असते. मी स्वतः जवळून अनुभवलं. आता हाच रिटेक बघा तुम्ही किती वेळा घेतला
आणि त्यातून पण व्ह्यूज येणं लोकांच्या कमेंट, लोकांचा प्रतिसाद भेटणं खूप डेंजर असतं. पाऊस आलाय, बिकेस करता करता आलाय. ये क्या हालत हो गई है देखो हमारी. स्ट्रगल खूप आहे काय, स्ट्रगल वाटलं नव्हतं एवढा स्ट्रगल आहे, पण खूप स्ट्रगल आहे. झाली तिथं त्यात तू छाता नीट करता. काहीच पाऊस एवढा मोठा आला पण आमची छत्रीच तुटली, काय बोलायचं आता. तरी पण आम्ही थांबलो नाहीये पावसात. हाईट करायला लागेल. काय बोलतो? One, two. बस आता परत पाण्याला. हो या ना, हा या ना, या थांबलं. इथं ना आम्ही ना धूर करण्यासाठी कोळसा घेतला होता. कोळशामध्ये आम्ही पेट्रोल ओतला आणि तसं जाळ करत होतो जेणेकरून धूर होईल. पण थोडंसं पेटलं की पाऊस यायचा, थोडंसं पेटलं की पाऊस यायचा, असं करत करत खूप प्रयत्न केले पण धूर काही झाला नाही. पावसाचे थेंब कंटिन्यू पडत होते, त्यामुळे पेट घेतला जात नव्हता. घेतला तरी पाऊस जोरजोरात आला. वरतून पाणी टाका. 1, 2, 3, 4. चेहऱ्यावरती नॉर्मल स्माईल ठेवा, दात नाही दिसत. वरतून मला क्लोज पडलं. पाणी मोबाईल मध्ये 1, 2, 3 स्टार्ट. ठेव. डमरू खाली ठेव, डमरू नको दाखवू. डमरू लगेच नको, डमरू लगेच नको दाखवू. स्टार्ट. चेहऱ्यावरती स्माइल ठेव नॉर्मल. 1, 2, 3 स्टार्ट. वेट आई ना, हे व्यवस्थित कर ना. रीमा साप कसलं पाऊस गेलाय आणि आमचं सूट इथे चालू आहे. एवढा पाऊस आलाय तुम्ही बघू शकता. पाऊस माझ्याकडं एवढा मोठा पाऊस आलाय, केवढा मोठा पाऊस आलाय काय सांगू तुम्हाला. आता ट्रेन आली माझ्यासोबतच, सध्या ती फोनमध्ये बिझी आणि योगेश बोलले पाऊस आलाय त्यामुळे आम्ही थांबलो इकडे. तर गाईस पण नंतर एवढा पाऊस वाढला ना, काय विचारूच नका. इतका पाऊस होतो की धबधब्याला पाणी पण वाढलं. त्या धबधब्याच्या पावसात मी भर पावसात शूट केले. आता कसं झालंय शूट, काय झालंय तुम्हाला याची रील पुढे बघायला भेटेलच. पण एवढा मोठा पाऊस सुरू झाला. पहिल्यांदा बघितलं की इतका जोरात पाऊस सुरू झाला, तसं तसं धबधब्याला पाणी जोरात व्हावं लागलं. पहिलं इतकं पाणी नव्हतं, आता जबरदस्त पाण्याचा प्रवाह वाढला होता. मनात कुठेतरी भीती वाटत होती आता वाहून जाते तिथं. पण शूट काय थांबलं नाही आमचं आणि त्याच्यानंतर शूट चालूच होतं. आता सगळं काही शूट आवरल्यानंतर आम्हाला हा पण प्रश्न पडला होता की खाली जायचं कसं. दगड तर दिसत नव्हत्या, काय नव्हतं, पाण्याचा प्रवाह खूपच जोरात होता.
विचार करत बसलो आम्ही. आणि त्याच्यानंतर एक ओढा पलटून आम्हाला दुसरीकडून रोड भेटला, तिथून आम्ही चालत पुन्हा गेलो घरी. तिकडनं आम्हाला पाणी लागलं नाही, पण पाऊस जसं पडत होता तसं पाणी इतकं वाढलं होतं. तुम्ही मागे बघितलं असेल पाणी नव्हतं, आता इतकं सारं पाणी वाढलं होतं. त्या पाण्यात भर पावसात आमचे शूट झालेले. तर खरं सांगायचं काहीच तर याच्यामध्ये फोटोग्राफरचा, मॉडेलचा आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या पार्टनरचा खूप मोठा स्ट्रगल असतो. प्रत्येक गोष्टी स्ट्रगल होता इकडे. आणि कुठे शूट चांगलं होईल, कुठल्या पद्धतीने होईल, कुठे काय केल्यानंतर अशा गोष्टी खूप घडल्या. आणि आता शूट तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. तर तुम्हाला शूट करायचं असेल तर आपल्या भांगरवाडीमध्येच त्यांचं नांगराई फोटो स्टुडिओ आहे, तिथे जाऊन व्हिजिट करा. नक्कीच ते तुमचं छान छान शूट करतील. योगेश भिसे म्हणून त्यांचं इंस्टाग्रामला पेज आहे, प्लस NY फिल्म म्हणून त्यांचं पेज आहे. तर नक्कीच पेज तुम्ही फॉलो करा आणि त्या पेजवर नक्कीच बघा, त्यांचे व्हिडिओ पडलेले आहेत. इतके छान छान व्हिडिओ शूट केलेले आहेत त्यांनी. आणि त्यामुळे तुम्ही करू शकता शूट, अगदी फ्रीली कम्फर्टेबल असं शूट होऊ शकतं तुमचं. जर तुम्हाला कुठलं शूट करायचं असेल तर नक्कीच त्यांना मेसेज करा, DM करा किंवा त्यांच्याशी जाऊन कॉन्टॅक्ट करा. चला तर मग आमचं शूट तर इथे संपलेलं आहे. इतका जोरदार पाऊस होता, त्यामुळे इथून पुढे व्हिडिओ आम्ही शूट केला नाही. खूप सारे भिजले होते, डायरेक्ट घरी जाऊन पोचले. तर इथेच ब्लॉग एंड करते. भेटूयात आपण नव्याने नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर अजूनही कोणी चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा, गौरी मेंगडे 15 ब्लॉगर आणि गौरी मेंगडे 15 इंस्टाग्राम पेज आहे. चलो बाय बाय, भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये.